नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या 16 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता घरामध्ये दिवाळीचा सण असल्यामुळे पूजा वगैरे सर्व काही चालू असते। सायली आणि अर्जुन घरातील सर्व साफसफाई करून खूप खुश असतात। तर आता घरातील सर्वजण खूपच छान असे नटून तयार झालेले असतात आणि इकडे सुभेदारांच्या घरामध्ये लक्ष्मी पूजनाची खूप थाटामाटात तयारी चालू असते। सर्वजण खूप छान तयार होऊन लक्ष्मीच्या पूजेची तयारी करत असतात। सायली ही खूप छान नटलेली असते। अर्जुन तर सायलीकडे एकटक बघत असतो। तर तेथे पूर्णाई आणि हे घरातील सर्वजण असतात। तेव्हा कल्पना म्हणत असते की पूर्णाई या वर्षीचा पूजेचा मान आपल्या सायली आणि अर्जुनला राहील। पूर्णाईला मात्र अगोदर हे काही आवडत नाही, कारण ती नाक मुरडते, पण शेवटी ती मानाने म्हणते की खरंच आजच्या आपल्या ह्या पूजेचा मान सायली आणि अर्जुनचाच असेल। तेव्हा प्रिया सुद्धा ही पूजा करण्यासाठी सुभेदारांच्या घरामध्ये आलेली असते, कारण तिला पूर्णाईच्या मनामध्ये जागा निर्माण करायची असते आणि अर्जुन आणि सायली यांना खरे नवरा बायको नाही ते सिद्ध करून दाखवायचे असते, म्हणून काहीतरी कारस्थान करण्यासाठी ती येतच असते। तेव्हा मात्र दिवाळीच्या सणाच्या दिवशी प्रतिमा सुद्धा इकडे तिकडे भटकत असते आणि ती कुसुमला शेवटी जेव्हा ती दिवाळीचं फराळ घेऊन जात असते तर काही गुंड हे प्रतिमाला अडवतात आणि तिच्या फराळ इकडे तिकडे फेकून देत असतात। त्याच वेळेस तेथे कुसुम येते आणि कुसुम चक्क प्रतिमाला त्या गुंडांच्या तावडीतून अडवते। तर लगेच प्रतिमाचा जीव वाचवल्यानंतर कुसुम ही प्रतिमाला घेऊन इकडेच सोडते। तेव्हा प्रतिमा आपलं गाठोडं घेऊन परत ही सुभेदारांच्या घरासमोर आलेली असते आणि तो दिवस असतो लक्ष्मी पूजनाचा। त्यावेळीस प्रतिमाच्या हातामध्ये म्हणजे लक्ष्मीचं एक नाणं असतं आणि बाहेर सुभेदारांच्या घराच्या अंगणामध्ये लक्ष्मीचीच मस्त अशी रांगोळी काढलेली असते। तर इकडे कल्पनाने सायली आणि अर्जुनला पूजेचा मान दिलेला असतो। सर्वजण खूपच खुश असतात। तर सायली खुश होऊन देवीची प्रार्थना करत असते आणि पूर्णाई सुद्धा मनामध्ये देवीला प्रार्थना करत असते की काही कर, पण माझ्या प्रतिमाला लवकरात लवकर घरी येऊन दे। तेव्हा मात्र लगेच सायली ही पूजा करत असताना काहीतरी आवाज तिला बाहेरून येतो, कारण बाहेर जेव्हा प्रतिमा आलेली असते तेव्हा तिच्या हातातून म्हणजे त्या गाठोड्यातून एक लक्ष्मीचं नाणं त्या रांगोळीवर पडले जाते, परंतु प्रतिमाचे काही लक्ष जात नाही। तिला सर्व काही आठवत असते, मात्र ती अलगद तिथून निघून जाते, त्या नाण्याकडे तिचे लक्ष जातच नाही। तेव्हा सायलीला असा थोडासा भास होतो की कोणीतरी नक्की आपल्या जवळचं येथे येऊन गेलेले आहे आणि सायली लगेच त्या नाण्याचा आवाज ऐकून बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर इकडे तिकडे डोकावून बघते तर बाहेर कोणीच नसते। तेव्हा सायलीचे लक्ष ते समोर रांगोळीवर जाते आणि त्या रांगोळीवर ते लक्ष्मीचं नाणं पडलेलं असते। तेव्हा सायली विचार करते की ह्या रांगोळीमध्ये हे नाणं का पडले असेल, कुठून पडले असेल, इथे तर कोणी दिसत नाही। तेव्हा लगेच सायली ते नाणं उचलते, आतमध्ये येते। तर आतमध्ये ते आल्यानंतर सायली सांगत असते की हे नाणं मला बाहेर सापडले, ज्या नाण्याचा आवाज आला होता ते नाणे, आणि हे रांगोळीवर लक्ष्मीच्या रांगोळीवर पडलेले होते। तेव्हा मात्र सर्वजण त्या नाण्याकडे बघत असतात आणि पूर्णाई ते नाणं सायलीच्या हातातून घेते आणि त्या नाण्याला ती ओळखते, कारण ते नाणं हे पूर्णाई आजीने आपल्या प्रतिमाला दिलेले असते। तेव्हा मात्र प्रतिमा हे नाणं हिच्याजवळ कुठून आले असेल याचाच पूर्णाईला धक्का बसतो आणि पूर्णाई लगेच म्हणत असते की हे नाणं दुसरे तिसरे कुणाचेच नाही, हे नाणं माझ्या प्रतिमाचं आहे, म्हणजे नक्की प्रतिमा आपल्या इथे जवळच आहे। म्हणून सर्वजण आता प्रतिमाला शोधायला जाणार असतात। तर पूर्णाईला खूपच आनंद झालेला असतो की माझी प्रतिमा आता लवकरच घरी येणार आणि आता सुभेदारांच्या घरामध्ये लवकरच प्रतिमाची सुद्धा एंट्री होणार असते। ते ऐकून सर्वांना तर खूपच आनंद झालेला असतो। तर इकडे कल्पना सुद्धा सायलीला म्हणत असते की सायली, खरंच तुझ्यामध्ये अगदी प्रतिमाचे गुण दिसतात, कारण सायलीने जो काही हा सुभेदारांच्या घरामध्ये दिवाळीचं फराळ बनवलेलं असतं त्याला अगदी प्रतिमाच्या हातची चव असते। तेव्हा सायलीच्या हातचं ते फराळ खाऊन सर्वजण खूपच खुश होत असतात। तर सायलीने कल्पनाला सांगितलेले असते की जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो तेव्हा तो पदार्थ जर आपण मनापासून बनवला तर आपल्या मनातील प्रसन्नता त्या पदार्थामध्ये उतरत असते आणि त्या पदार्थाला आणखीनच चव येत असते, हे प्रतिमाचे वाक्य असते।
तेव्हा लगेच आता कल्पनासुद्धा खुश होऊन सर्वांनाही सांगणार असते, म्हणजे प्रतिमा ही आपली लवकरच येथेच आहे आणि ती लवकरच येणार असे सर्वांचा आणखीन आनंद होतो। आणि लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी चक्क प्रतिमा ही आपल्या माहेरच्या घराला पाय लावून गेलेली असते आणि लवकरच ती आता किल्लेदार आणि सुभेदार ह्या फॅमिलीत लवकरच एंट्रीसुद्धा करणार आहे। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।